नमस्कार मित्रांनो, मी धनंजय बिरमुळे स्वागत करते तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कोकणात जोरदार पाऊस चालू झालेला असा आणि दुपारी ताप होता सकाळची आणि संध्याकाळी पाऊस जोरदार चालू होता. तर मित्रांनो, आता शेतीची कामं चालू झालेली असतात आणि मी पण भात पेरून घेत आहे. तर यंदा मी मित्रांनो ना घराच्या मागेच भात पेरून घेत आहे. कित्याक कारण ते खाली कोपऱ्यात गवरेड्यांचा त्रास भरपूर चालू झालेला असा. तर घराकडे लावायचो आणि तो काढून खाली कोपऱ्यातला नेम लावायचो. तर चला भात पेरून घेऊया. आणि पहिले मी आता माझा जो टिलर असा त्याची पूजा वगैरे करून घेते आणि भात पेरूक चालू करतोय. आणि तसंच मित्रांनो, आमच्याकडे ना फुलांची काय कमी नाही आहे. आमच्या पप्पानी तर घराच्या गोल अशी फुलात लावून टाकल्यानी आहेत. तर मित्रांनो, एवढा भात पेरूचा असा रत्नागिरी 8. तर मित्रांनो, मी आता पूर्ण ना कोपरं नांगरून घेतलंय. आमच्या कोकणात एका उकळणी म्हणतात. तर आता भात पेरून घेत आहे. कल्याणी हाणूक गेला. तर मित्रांनो, पूर्ण नांगरून घेतलंय. ॲक्च्युली भाजीचं आमचं कोपरं असा भाजी पेरतो. यंदा म्हटलं भात पेरूया. तर कल्याणी पेरून घे भात. 2 किलोचा भात आणलाय. ते काय 5-6 कोपरेच करूचे असत. खरं आणलो त्याला. हा होय. तर मित्रांनो, यो गुटो लेवल करूचो. पहिले एका मित्रांनो ना बैल बांधायचे. आता बैल नाही, आता आम्हीच ओढतो. पहिला नांगरून घेते आणि मग लेवल करताना गुटो घालतले. तो काय हातानच ओढूचा. मित्रांनो, भात पेरून झाला. आता एकदा टिलर लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावर तो गुटो मारतला आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी टिलर लावून घेतलाय. आता फायनली भात पेरून झालेला असा आणि आता थोडक्यात शेवट जो गुटो घालून घेतलाय. मग भात पेरून झाला. आता टिलर बाहेर घेत आहे.
आता फक्त पावसाची वाट. तर वो लवकर इलो तर लवकर लावून संपताला. तर मित्रांनो भात पेरून झालेला असा. तर कोकणात भात पेरणी कशी असतात ती तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर आजच्या पुरता एवढाच. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.